ओबीसी नेते लक्ष्मण हाके सध्या आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण हाकेजी, अतिशय मोठी दुर्घटना पुण्यामध्ये घडलेली आहे, पण अजित पवार आज बारामतीमध्ये आहेत, पुणे जिल्ह्यामध्ये आहेत, अजून फिरकले नाहीयेत त्या भागात। हे बघा, मी नेहमी अजितदादा पवारांवरती हे कारखानदारांचे नेते आहेत हा वारंवार आरोप करत आलेलो आहे। त्याचं कारण असं आहे की पुणे जिल्ह्यातली ही दुसरी घटना आहे। याच्या अगोदर एकदा हँगिंग ब्रिज असा दुर्घटनाग्रस्त झालेला होता आणि आता एक ब्रिज दुर्घटनाग्रस्त झालाय, तिथं काही जीव गेलेले आहेत। एवढा संवेदनशील विषय असताना, सर्व मीडियाचं लक्ष तिकडे असताना, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी पुढे येऊन प्रशासनाला सूचना द्यायला हव्या होत्या किंवा त्यामध्ये सहभागी व्हायला हवं होतं। परंतु यांना माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं पडलंय, म्हणे मला कारखान्याचा मी चेअरमन होणार आहे। एका महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याला, पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला एका कारखान्यामध्ये एवढं स्वारस्य का असावं? कारण दिवसभर ते आता ते बैठका घेत बारामती तालुक्यामध्ये फिरतायत, हे खरं तर असंवेदनशील आहे। आणि मग आम्ही टीका केली की मग यांचे कार्यकर्ते म्हणतात की लक्ष्मण हाके खालच्या भाषात बोलतात, लक्ष्मण हाके मग एवढा मोठ्या नेत्यावर बोलतात। आम्ही नागरिक म्हणून बोलायचं की नाही बोलायचं? खरा तर विषय असा आहे की संवेदनशील पद्धतीने हा विषय हाताळायला हवा होता आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सर्वस्वी जबाबदारी त्यांनी घ्यायला हवी होती। परंतु तसं न करता ते कारखान्याच्या बैठकांना गावोगाव फिरतायत, हे दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं। अगदी लक्ष्मणजी, तुम्हाला आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी प्रश्न विचारतायत। राहुल सर, आधी आपण जरा कालचा घटनाक्रम काय घडला आणि काल श्री अजित पवार कुठे होते आणि आज कुठे आहेत हे लक्षात घेतलं की मग पुढे लक्ष्मण हाके यांच्याकडे जाऊया। काल काय झालं की काल जेव्हा ही घटना घडली साधारणतः 3:30-4च्या दरम्यान, त्यानंतर माध्यम आणि लोकप्रतिनिधी, मग गिरीश महाजन तर मला वाटतं नाशिक मधून काल आले होते, हे सगळे लोक तिथे आले। तिथे आल्यानंतर पहिली प्राधान्यक्रम काय होता तर किती लोक तिथून गायब म्हणजे वाहून गेलेत, एनडीआरएफची टीम तिथं आहे का, त्यानंतर तिथे 3-4 जी खाजगी रुग्णालय आहेत त्या ठिकाणी रुग्णावरती नेमका उपचार होतो आहे का, त्यांची मानसिक स्थिती काय आहे। कारण काल मला काही जणांनी असं सांगितलं की त्यांना रुग्णालयामध्ये डिपॉझिट भरावं लागलं, 12-13 लोक अजूनही आयसीयू मध्ये आहेत। तर ही प्राथमिक जबाबदारी असे शेवटी पालकमंत्री असतात कशासाठी? पालकमंत्र्याचा अर्थ तो त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। जर श्री अजित पवार पुणे जिल्ह्यात नसते, पुणे जिल्ह्याच्याही कुठल्या तरी एखाद्या टोकाला असते, तर आपण असं म्हणू शकलो असतो की अजित पवारांना ते शक्य झालं नाही। अजित पवार हे तिथून काही अंतरावर असलेल्या बारामतीमध्ये होते। ते देवा राखोंडे आपले तिथले स्थानिक प्रतिनिधी आहेत, ते असं सांगतात की काल अजित पवारांनी माळेगाव साखर कारखान्यासाठी बैठका घेतल्या। नक्कीच राहुल, थोडंसं आपल्याला थांबवतीये, आपल्या सोबत सुरेश चव्हाण सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा आपल्याला विचारायचंय। शब्दाचे पक्के ओळखले जातात अजित पवार, का बरं अजून तिथे पोहोचलेले नाहीत, त्या स्थळाची पाहणी केलेली नाही, अनेक प्रश्न समोर येत आहेत। काल सायंकाळी ज्यावेळेस दुर्दैवी घटना घडली त्यावेळेस सायंकाळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील त्या घटनास्थळी होते। सुनील अण्णा शेळके हे त्या ठिकाणी घटनास्थळी मदत करण्यासाठी होते आणि प्रशासनाचे अधिकारी सुद्धा, एनडीआरएफच्या टीम असतील, लोकलच्या टीम असतील, सगळे लोक त्या ठिकाणी मदतीला सगळे होते। फक्त उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आल्याच्या नंतर प्रशासनावर भार पडू नये आणि म्हणून त्या ठिकाणी आज अजितदादा भेट देणार आहेत। त्यात मदत करायला कुठे एक मिनिट सांगतो, ऐकून घ्या पूर्ण। मदत करायला कुठे अडथळा निर्माण होऊ नये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिथं दादा पूर्णपणे घटनेची माहिती घेत आहेत। मकरंदाबा त्याच ठिकाणी तिथंच बसून आहे, जे मदत पुनर्वसन मंत्री राज्याचे आहेत। असं कुठेही नाही की त्या घटनेकडे पालकमंत्री म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलेले, फक्त प्रशासनावर ताण पडू नये त्या ठिकाणी घटनेची इत्थंभूत माहिती घेत आहेत। आज त्या ठिकाणी अजितदादा भेट देणार आहेत, त्या घटनेची, त्या स्थळाची पाहणी करणार आहेत, त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करणार आहेत। आपण जे बघताय की पालकमंत्री येऊ नयेत, पण पालकमंत्री त्या घटनेची इत्थंभूत माहिती घेऊन आपली माणसं तिथं ठेवलेत, प्रशासनावर कुठला ताण येऊ नये यासाठी पूर्णपणे काम करतायत। फक्त आपल्याला कुठेतरी आरोप करायचे किंवा कुठेतरी दोष द्यायचा हे सुरेश चव्हाणजी, कुठलाही दोष देण्याचा प्रयत्न नाहीये। ताण जो पडतो आहे तो ताण त्या पुलावरती पडतोय हे सुद्धा सांगत होते गावकरी। तुम्ही प्रशासनाचा ताण म्हणताय, हे जरी समजून घेतलं, आपण विचार केला पाहिजे। उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आले की त्यांना प्रोटोकॉल येतात, त्या प्रोटोकॉल अशा वेळी अडचणीचे निर्माण होतात, म्हणून नेहमीच उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे टाळायचं बघतात। परंतु त्यांनी कुठेही असं दुर्लक्ष केलेलं नाही। त्या घटनेस्थळी तात्काळ घटना झाल्याच्या नंतर तात्काळ सायंकाळी 6:30 वाजता तिथं मदत पुनर्वसन मंत्री पोहोचले होते, आमचे आमदार तिथं पोहोचले होते, स्थानिक पदाधिकारी तिथं मदत करायला सहकार्य करतायत।
असं नाही की कुठं दुर्लक्षित होते, पूर्णपणे मदत करतोय. अजितदादाचं पूर्ण बारीक लक्ष त्या घटनेवर आहे. आज त्या ठिकाणी जाऊन ते भेट देत आहेत. तिथलं जिथे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी कालच दिलेले आहेत. बरं सूरजजी, मग सभा रद्द करणार आहेत का आजच्या माळेगाव साखर कारखान्याच्या? ते त्या ठिकाणी आज घटनेला जाऊन भेट देऊन तिथली इत्थंभूत माहिती घेत आहेत आणि माहिती घेऊन दोषीवरती कारवाई करतात. आज भेट त्या ठिकाणी स्थळी देणार आहेत ते. नक्कीच. सूरजजी, हाके आहेत, लक्ष्मण हाके, त्यांना काही प्रश्न करायचे? हॅलो, लक्ष्मण हाकेजी बोला. हा, नाही, मी काही सूरज चव्हाणजींना प्रश्न नाही करणार, पण माझं म्हणणं एवढंच आहे की पालकमंत्री म्हणून ज्यावेळी आपण एखाद्या जिल्ह्याची जबाबदारी घेतो त्यावेळी संवेदनशील पद्धतीने हा विषय हाताळायला हवा होता आणि प्रशासनावर ताण येतो किंवा काय हे कारण मला नाही वाटत. पण त्याच वेळी तुम्ही माळेगाव कारखान्याच्या सभा मात्र पद्धतशीरपणे घेतलेल्या आहेत किंवा तिथलं नियोजन मात्र तुम्ही पद्धतशीर पद्धतीनं रात्री उशिरापर्यंत जागवून सगळ्या लोकांच्या बैठका वगैरे सुरू आहेत. हे खरं तर एवढ्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावरील एवढ्या मोठ्या नेतृत्वाला कारखान्याच्या निवडणुकीमध्ये एवढं स्वारस्य आहे, परंतु एवढी दुःखद घटना ही मला वाटतं ही दुसरी घटना आहे मॅडम. ही दुसरी घटना आहे पुणे जिल्ह्यातली आणि त्या परिसरामधली. एक हँगिंग ब्रिज पण मी आत्ताच तुमच्या समोर बोललो. एवढा संवेदनशील विषय असताना या विषयामध्ये संवेदनशील पद्धतीनं हा विषय हाताळायला हवा होता. पालकमंत्री म्हणून तिथं जाऊन या सगळ्या गोष्टीचा उशिरा जाण्यापेक्षा मला वाटतं अगोदर गेले असते तर अजून प्रशासन कार्यक्षम झालं असतं असं मी म्हणेन. दबाव येण्यापेक्षा कार्यक्षम पद्धतीनं प्रशासनानं अजून काही गोष्टी पावलं उचलली असती असं मला वाटतंय. सूरज चव्हाणजी, मुळात तुम्ही म्हणताय की प्रशासनाला ताण वाढू नये हा महत्वाचा मुद्दा आहेच, पण आता जो ताण वाढलेला आहे तो आणखीनच मोठा आहे. यापूर्वीच जर लक्ष घातलं गेलं असतं, कारण तक्रार 2017ची आहे. त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नवीन ब्रिजला मान्यता दिलेली आहे. तिथं बजेट सुद्धा अलर्ट झालेलं आहे. कामाची सुरुवात होणार होती आणि त्याच काळामध्ये हा ब्रिज त्या ठिकाणी ओव्हरलोडमुळे पडलेला आहे. जी घटना घडलेली आहे ती अतिशय दुर्दैव आहे, तशी व्हायला नाही पाहिजे. परंतु आता त्याच्यात कोण दोषी, कुणाची चूक, तो ओव्हरलोडेड झाला होता का यावरती योग्य ती कारवाई होईलच, त्याच्यात काही दुमत नाहीये. परंतु आपण एक थोडंसं गांभीर्याने या घटनेकडे पाहिलं पाहिजे. मदत पुनर्वसन मंत्री घटना झाल्याच्या नंतर 2 ते 3 तासात त्या ठिकाणी पोहोचतात. ज्यांच्या हातात सगळी ताकद असते किंवा सगळं बचाव कार्य करण्याची किंवा त्यांच्याकडे पूर्णपणे अथॉरिटी असते, त्या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत. तिथं कुणालाही अडचण किंवा कुठेही काय अडचण अशी नाही. पालकमंत्री त्याच्यावरती लक्ष ठेवून आहेत आणि आज दादा भेटत. आज दादांचा कार्यक्रम कुठेही नाही. आज ते त्या घटनास्थळी भेट देत आहेत. त्याच्यामुळं कुठेतरी माळेगावमध्ये जात आहेत अशा पद्धतीच्या बातम्या करू नयेत. दादा आज पूर्णपणे राखीव कार्यक्रम हा पुण्यात आहेत आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी आज भेट देऊन त्या ठिकाणी जे दोषी असतील, जे ह्या घटनेमध्ये पुरामध्ये अडकले होते, त्यांच्यासाठी सुद्धा भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि प्रशासनाची बसून कशामुळे घटना घडली याची इत्थंभूत माहिती ते घेणार आहे. पण सूरजजी, मुळात हाच प्रश्न आहे की लोकांच्या जीवापेक्षा अजित पवारांना कारखान्याची निवडणूक महत्वाची आहे का? नाही, कारखान्याची निवडणूक कधीही महत्वाची नसते. निवडणूक आपण जी काही करतो ती लोकांसाठीच करत असतो. या क्षेत्रामध्ये जे आहे ते समाजाचं भलं करण्यासाठीच आहेत आणि अजितदादा तसे संवेदनशील नेते आहेत. त्यांनी तुम्हालाही माहित आहे ते दादा आज त्या ठिकाणी जाऊन भेट देऊन सगळ्याचं कशा पद्धतीने घटना घडली याच्यामध्ये दोषी कोण त्यांच्यावरती कारवाई करणार आहे. त्याच्यामुळं उगाच कुणीतरी सांगताय तुम्ही दादांचा कुठला कार्यक्रम, मी तुम्हाला कार्यक्रम पत्रिका पाठवतो आज त्यांची. आज कुठलाही कार्यक्रम नाही. पुणे जिल्ह्यातल्या या घटनेलाच भेट द्यायची त्यांचा कार्यक्रम पत्रिकेमध्ये आहे. त्यामुळं उगा दुसरीकडे विषय नेण्यापेक्षा आपण सर्वांनी अशा वाईट घटनेमध्ये राजकारण न करता, दोष प्रत्यारोप न करता, आपण जे लोक ह्याच्यामध्ये अडकले ते लवकरच सापडावेत. जे लोक याच्या घटनेमध्ये जखमी झाले ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करूया. त्याच्यावरती राजकारण करून फक्त एकमेकाला दोष देणं होईल, पण या घटनेमधले जे जखमी आहेत त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रार्थना करूया. सूरजजी, प्रार्थना आम्ही करतोच आहोत, पण प्रश्न हाच उपस्थित होतोय की तातडीनं अजित पवार कुठली अशी दुर्घटना घडली की पोहोचतात. मग अगदी पुण्यातल्या या दुर्घटनेमध्ये आणि पालकमंत्री असताना का पोहोचले नाहीत? मध्यंतरी एक इमारत खचली होती बारामतीतली, तातडीनं ते तिथे पोहोचले होते, अगदी रात्रीतनं त्यांनी पाहणी केली, मग इथे का नाही पोहोचले? हाच साधा सवाल आहे. नेहमीच दादा ज्या ठिकाणी दुर्दैवी घटना घडते, ज्या ठिकाणी मदत कार्याची गरज असते त्या ठिकाणी पोहोचतात. काल दादांनी तात्काळ त्या ठिकाणी मदत पुनर्वसन मंत्र्याला जाण्यासाठी सांगितलं आणि आज स्वतः ते त्या ठिकाणी पाहणी करायला पोहोचतायत.
बरं, पण बाकीचे जे आता नातेवाईक आहेत ते आक्रोश करतायत, त्यांना डिपॉझिट भरायला लावतायत वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जिथे त्यांना दाखल केलेले आहे तिथे, असं कळतंय. असं जर असेल तर प्रशासनाकडे त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. सरकारकडनं अशा कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी सांगितलेलं नाही. जर असं कुठल्या हॉस्पिटलनं अशा परिस्थितीमध्ये जर उदमपणा दाखवला असेल तर त्यांच्याकडे कडक कारवाई केली जाईल. बरं, 10 ठिकाणी 10 जे आता सध्या दाखल आहेत रुग्णालयामध्ये, असे रुग्ण अतिदक्षता विभागामध्ये आहेत, त्यांची परिस्थिती थोडीशी क्रिटिकल आहे, त्यांच्याबद्दल काय अधिक माहिती मिळू शकेल? त्यांची परिस्थिती कालच्या वेळेस काही क्रिटिकल होती, पण आज आम्ही सकाळी थोडीशी माहिती घेतली तर बऱ्यापैकी सुधारणा त्यांच्या प्रकृतीमध्ये होते. ईश्वराला प्रार्थना आहे की तेही लवकरात लवकर बरे व्हावे आणि या धक्क्यातून ते सावरून त्यांच्या कुटुंबासोबत ते हसत खेळत राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. अगदी सगळ्यात महत्वाचं, आज अजित पवार कधी जाणार आहेत? दादा दुपारच्या नंतर मला वाटतं त्या ठिकाणी आता निघालेच असतील. दुपारच्या नंतर ते त्या ठिकाणी घटनास्थळी पाहणी करणार आहे. बरं, आजच्या सभांपैकी 4 सभांपैकी एखादी सभा रद्द होणार आहे का? आजचा कार्यक्रम रद्द करूनच ते त्या ठिकाणी जाणार आहेत. बरं, कोणकोणत्या ठिकाणच्या सभा किंवा कार्यक्रम रद्द होणार आहेत? नाही, तेवढी डिटेल्स मधली माहिती नाही, पण दादा आज त्या ठिकाणी पाहणी करायला जाणार आहेत. बरं, पण ह्याच कारणामुळे त्या सभा रद्द केलेल्या आहेत का? नक्कीच आता अशी घटना घडली, त्या ठिकाणी पाहणी करणार, प्रशासनाला पुढचे काय आदेश द्यायचे ते आणि पुढील त्यांचे कार्यक्रम काय ते स्वतः ठरवतील. परंतु आज मला एवढी माहिती आहे की त्या ठिकाणी जाऊन ते त्या घटनेची पाहणी करणार आहेत, त्याची चौकशी सांगणार आहेत, जे लोक या घटनेमध्ये जखमी झाले आहेत त्यांच्याशी भेट घेणार आहेत. आणि आता आपण जे सांगितलं त्या बाबतीत आम्ही माहिती घेऊ. जर कुठल्या हॉस्पिटलनं अशा पद्धतीची नियमावली लावली असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल. नक्कीच. लक्ष्मण हाकेजी, मुळात आता स्वतः उपमुख्यमंत्री तिथे जातील आणि पाहणी करतील असं म्हणणं आहे सुरेश चव्हाण यांचं. ज्या पद्धतीनं आपण बघतोय कार्यक्रम सुद्धा काही रद्द केले जातील असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं यावर काय म्हणणं आहे? बघा, माझं म्हणणं असं आहे की दादा सातत्यानं सत्तेमध्ये असलेले नेते आहेत. एखादी घटना घडल्यानंतरच तिथं धावून जाण्यापेक्षा पुणे जिल्ह्यामध्ये असे काही किती ब्रिज आहेत जुने, त्याची एखादी बैठक लागेल का पालकमंत्री म्हणून? किंवा अजून एखादी घटना घडणार नाही, प्रिव्हेन्शन बेटर देन क्युअर, एखादी घटना घडण्याच्या अगोदर बघा इंग्रजांच्या कालावधीमधले काही ब्रिज, काही इमारती, त्याचे लेटर 100 वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन सुद्धा तिथल्या आस्थापनाचे लेटर्स इथं येतात भारत देशामध्ये. आपण तर पुणे जिल्ह्याचे सातत्यानं पालकमंत्री आहात, नेते आहात. पुणे जिल्ह्यामध्ये अजून काही असे ब्रिजेस आहेत का, इमारती आहेत का? याच्यातून काही बोध घेणार आहेत की नाही सत्ताधारी वर्गातले लोक? कारण याच्या अगोदर सुद्धा एक हँगिंग ब्रिज पडलेला होता. त्याच्यातून जर योग्य वेळी योग्य तो बोध घेतला असता, एखादा स्ट्रक्चरल ऑडिट नावाचा जो प्रकार असतो ह्याच्यामध्ये काय असं काही होणार आहे का? अशा काही गोष्टी घडणार आहेत का? प्रशासनाकडून या अपेक्षा कराव्या लागतील आमच्यासारख्या माणसांना. कारण लोकांना कारखान्यात इंटरेस्ट असलेली लोक ज्यावेळी प्रशासनामध्ये येतात, कारखान्यात असावा इंटरेस्ट, त्यात काही वाद नाही, परंतु अशा गोष्टी घडणार नाहीत याकडे पण संवेदनशील पद्धतीनं पाहिलं गेलं पाहिजे ना. नक्कीच. राहुल कुलकर्णी यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. राहुल सर. नाही, सूरज चव्हाण यांची मी अडचण समजू शकतो. त्यांना प्रवक्ता म्हणून जेवढी मर्यादित माहिती असते ती पक्षाचं हित सांभाळण्याच्या दृष्टीनं त्यांनी योग्य ती माहिती दिली, ह्याबद्दल काही दुमत नाही. फक्त ते जे म्हणत होते की प्रशासनावरती ताण येतो, तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला आठवत असेल की जी मोठी दुर्घटना घडली त्यावेळेला बाकी सगळा प्रोटोकॉल बाजूला ठेवला, ते स्वतः तिथे गेले आणि सगळी रेस्क्यू ऑपरेशन आणि सगळी यंत्रणा आपल्या हातामध्ये घेतली. ज्याला इंग्रजीमध्ये रेझिंग द बार आपण म्हणतो, ते आता एकनाथ शिंदे यांनी दाखवलेलं आहे. ते त्यांचेच सहकार्य आहेत. त्यामुळे खरोखर हे करणं अपेक्षित होतं. सूरज चव्हाण हे बोलतीलच त्याच्याबद्दल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय की ज्या जबाबदारीपासून श्री अजित पवार यांना आता स्वतःला दूर करता येणार नाही, ती जबाबदारी अशी आहे की ते स्वतः पालकमंत्री आहेत, दीर्घकाळ पालकमंत्री आहेत पुणे जिल्ह्याचे. जेव्हा तुम्ही बारामतीमध्ये एखादी घटना घडते तेव्हा जेवढी संवेदनशीलता दाखवतात ते इतरही भागामध्ये दाखवतात असा समज आहे आणि तो असायलाच हवा. पण ज्या वेळेला 2017 साली तत्कालीन आमदारांनी सांगितलं आहे की हा पूल हा कोणत्याही क्षणी कोसळू शकतो, ह्या पुलाच्या दुरुस्तीकडे बारकाईनं लक्ष द्यायला हवं. फार दूर नाहीये, पुणे शहरापासून 15-20 किलोमीटर अंतरावरती ही आस्थापना आहे, त्या ठिकाणी ही घटना घडली. जर पालकमंत्री म्हणून सगळ्याच गोष्टीचा आढावा ते घेत असतील तर मग प्रशासनावरती त्यांचा वचक नाहीये का की केवळ एक फलक लावला ते डेंजर आहे म्हणून, तर ते तेवढं पुरेसं आहे का? तर मुद्दा क्रमांक 1 की ते का गेले नाहीत, जे रेझिंग द बार आपण म्हणतो तो तर मुद्दा आहेच,
पण याची जबाबदारी स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, जे आधीचे जिल्हाधिकारी होते त्यांच्या विरोधामध्ये जे आता नातलग म्हणतायत सूरज चव्हाण सांगतील, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा असं पक्षाला नाही का वाटत सूरजजी? आता तुम्ही राहुलजी, तुम्ही जे बोलला त्याच्या प्रश्नाचे मी पहिले उत्तर देतो की त्या पुलाच्या बाबतीत प्रशासनाकडनं ऑडिट झालं होतं. तो धोकादायक पूल आहे म्हणून तशा पद्धतीची तिथं सूचना. मी थोडा इंटरप्ट करतो, माझा तो स्वभाव नाही, मी थोडा इंटरप्ट करतो. ऑडिट झालेलं नाहीये, फलक लावला होता, स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं नाही माझी जेवढी माहिती. ऐका, स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं, तो धोकादायक आहे म्हणून त्या ठिकाणी नामफलक लावलं होतं. त्या ठिकाणी नवीन पुलाची मान्यता सुद्धा शासकीय देण्यात आलेली आहे, त्याचं बजेट सुद्धा त्या ठिकाणी अलॉट झाले, फक्त काम चालू करायचं राहिलं होतं मला वाटतं पावसामुळे. आणि ही माहिती कालच तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी सुनील शेळके यांनी आपल्या माध्यमाच्याच रूपातनं ते आम्हाला समजली. त्याबाबतची आम्ही पण माहिती घेतली, पण तिथं मान्यता भेटलेली आहे. फक्त ओव्हरलोडेड झाला होता. आता ती कुणाची चूक, कशी चूक हे आपण नंतर शोधू, परंतु काही आपण सुद्धा बघा, कुठलाही पालकमंत्री किंवा कुणाचंही सरकार असलं तर काही नियमावली सर्वसामान्य लोकांना, म्हणजे तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच पाळावी लागते. तर पाळलो तर आपण ते शिस्तीचं पालन केलं तर अशा घटनेपासून दूर राहू शकतो. पण काल त्या ठिकाणी रविवार असल्यामुळे ओव्हरलोड झाला आणि तो पडला, दुर्दैवी घटना घडली. हा पहिला प्रश्न. अजितदादांनी नेहमीच महाराष्ट्राच्या कुठल्याही संकटकाळी संवेदनशीलता दाखवलेली आहे. आता आपण एकनाथ शिंदे साहेबांचं उदाहरण सांगितलं. प्रत्येकाची एक काम करण्याची शैली असते आणि अजितदादाची काम करण्याची शैली आपल्यालाही माहित आहे. काल ते का नाही आले तर त्या ठिकाणी मदत पुनर्वसन मंत्र्यांना त्यांनी पाठवलं, पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री जो प्रशासन, आणि ते आज स्वतः या ठिकाणी भेटीला येत आहेत. त्या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आता तुम्ही म्हणाल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का नाही आले? प्रत्येक मी थोडं नाही सूरजजी, ऐका मी फक्त एकच मुद्दा बोलतो, तुम्ही नंतर पूर्ण वेळ घ्या. सांगतो सूरजजी, पूर्ण वेळ घ्या तुम्ही. 15 दिवसापूर्वी किंवा 20 दिवसापूर्वी बारामतीमध्ये जो पूर आला होता, त्या पुराच्या वेळेला श्री अजित पवार पहाटे 6 वाजता गेले आणि त्यांनी तातडीनं सगळ्या सूचना दिल्या. इथला जो पूर आहे त्याचं आस्थापन कसं करावं ते सांगितलं. तुलना करताना काय होतं की बारामतीबद्दल त्यांचा संवेदनशीलपणा असणं साहजिक आहे, पण पुणे जिल्ह्याचाच भाग होता म्हणून ती तुलना होते. नाही, राहुलजी, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, परंतु दादा संवेदनशीलच आहेत म्हणूनच त्यांनी काल तात्काळ त्या ठिकाणी मदत पुनर्वसन मंत्र्याला पाठवलं. स्वतः बारकाईने त्या ठिकाणी लक्ष देऊन आहेत आणि आज ते स्वतः त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी येत आहेत, आढावा घेण्यासाठी येत आहेत. आणि सगळ्या गोष्टीचं स्ट्रक्चरल ऑडिट त्या ठिकाणी झालं होतं. गजानन पाटील म्हणून आपल्या जिल्हा परिषदला शिवाय माझं काल त्यांच्याशी बोलणं झालं होतं, त्यांनी त्याबाबतची माहिती आम्हाला सांगितली. ते झालेले, मंजुरी झालेले. त्याच्यामुळं सरकार म्हणून तिथं कुठं जर कमी पडलं असेल प्रशासन तर त्या प्रशासनावर सुद्धा कारवाई केली जाईल. आत्ताची जी घटना घडलेली आहे त्याचा आपण, मला वाटतं प्रत्येकानं ह्याच्यात जे काही लोक जखमी आहेत, जे काही अजून सापडलेले नाही, त्यांच्याबद्दल आपण प्रार्थना करूयात आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करतील. आणि दादा आज भेट देत आहेत त्या ठिकाणी. सूरजजी, 2 पत्र आहेत आमच्याकडे. या 2 पत्रांमध्ये ग्रामस्थांनी सुद्धा मागणी केलेली होती की हे जुना झालेला आहे पूल, कधीही कोसळेल अशा अवस्थेत आहे, त्यामुळे तातडीनं दुरुस्ती व्हावी किंवा हा पाडून नवीन बांधावा. आणि 2017 सालचं भेगडे यांनी दिलेलं सुद्धा पत्र आहे, तेव्हाच त्यांनी मागणी केलेली होती. आता इतकी वर्ष झाली तरी आपण म्हणतोय की तो गेल्या वर्षी किंवा पावसाळ्यामुळे थांबलाय, थोडंसं काम राहिलं, याला काय म्हणायचं? नाही, शासकीय बघा कसं असतं, शासकीय कामाची पद्धत असते. आता आपण अनेक गोष्टी अनेक वर्षाची मागणी करतो, त्यानंतर ऑडिट होतं, त्याच्यानंतर ऑडिट झाल्याच्या नंतर प्रशासकीय एक मान्यतेसाठी बजेट पाठवलं जातं, ती मान्यता भेटते, ते काम चालू होत असतं. कालच लोकप्रतिनिधीने सांगितलं की ह्याची मान्यता, नवीन ब्रिजची मान्यता भेटली आणि तो ब्रिज हा इतका मजबूत आहे की 4 व्हीलर सुद्धा त्या ब्रिजवरनं पास होऊ शकतील अशा पद्धतीची सरकारकडनं मान्यता देण्यात आलेली आहे. आणि त्यापूर्वी दुर्दैवी घटना घडल्या, त्यांच्या मागणीमुळेच हे सगळं मान्यता वगैरे देण्यात आलेले आहेत. आता ते त्याचा कोण पाठपुरावा केला का नाही ह्याची पाहणी करतील, परंतु सरकारने ऑलरेडी त्या ठिकाणी नवीन ब्रिजसाठी मान्यता दिलेली आहे. नक्की.